जॉब सर्च करताना मी फक्त लिंक्डइन वापरत नाही. नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि स्वागत आहे माझी बेरोजगार मुलगी टू डेव्हलप्स इंजिनिअर या जर्नीमध्ये. गेल्या काही दिवसांपासून मी जॉब ऍप्लिकेशन करत आहे आणि या दरम्यान खूप मेसेजेस आले. काही जॉब्स कुठे शोधता, लिंक्डइनवर अप्लाय करायचं का, फ्रेशरसाठी बेस्ट प्लॅटफॉर्म कोणता. आणि ऑनेस्टली मी फक्त लिंक्डइनवर डिपेंड करत नाही. लिंक्डइन खूप पॉवरफुल आहे नेटवर्किंग साठी, रिक्रुटर कनेक्ट करण्यासाठी, कंपनीज अपडेट साठी. पण जॉब ऍप्लिकेशन साठी मी अजून काही प्लॅटफॉर्म्स वापरते. Naukri.com, इंडियन इंडिया, कारण तिथे रोज नवीन ओपनिंग्स येतात. कधी कधी लिंक्डइनवर नसलेल्या ऑपॉर्च्युनिटी सुद्धा तिथे मिळतात. माझी स्ट्रॅटेजी सिंपल आहे. लिंक्डइनवर चेक करते, नोकरीवर ऍप्लिकेशन करते, इंडियनवर ओपनिंग सर्च करते, रिक्रुटर्सना कनेक्ट करते. कारण जॉब सर्च म्हणजे फक्त एका प्लॅटफॉर्मवर वेट करणं नाही, जास्त ऑपॉर्च्युनिटी शोधणं आहे. आज मला एक गोष्ट समजली, काही लोक 5 जॉब अप्लाय करतात आणि रिस्पॉन्स नाही आला म्हणून थांबतात. पण रिअलिटी काय आहे माहिती आहे का? कन्सिस्टंट ऍप्लिकेशन इज इक्वल टू मोर चान्सेस. म्हणून जर तुम्ही फ्रेशर असाल, इंटर्नशिप शोधत असाल किंवा डेव्हऑप्स, क्लाउड, सॉफ्टवेअर रोल साठी अप्लाय करत असाल तर लिंक्डइन वापरा, नोकरी वापरा, इंडिड वापरा, कंपनी करिअर पेजेस पण चेक करा. आज एक इम्पॉर्टंट गोष्ट कळली, बेस्ट प्लॅटफॉर्म कोणता आहे हा प्रश्न नाही, तुम्ही किती कन्सिस्टंटली अप्लाय करताय हा प्रश्न आहे. माय ऑनेस्ट फिलिंग, आजही ऍप्लिकेशन सुरू आहे, आजही लर्निंग सुरू आहे आणि आजही होप कायम आहे. माझी बेरोजगार मुलगी टू डेव्हलप्स इंजिनिअर, कारण जर्नी आता जॉब सर्च पासून ऑफर लेटर पर्यंत जाणार आहे. टाटा.